श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। किसन बाबा महाराज की जय। का 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगयाची माथा ठेवीजे चरणी, हेची भले। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम, एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। का 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी, उगयाची माथा ठेवीजे चरणी, हेची भले। रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, साधकांची मायबाप, अनाथांची माय, विश्व माऊली श्री ज्ञानोपाराय जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी ज्या साधूने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, 4092 अभंगाचा गाथा महाराष्ट्राला दिला, संकट काळामध्ये दुष्काळामध्ये घरातलं धान्य लोकांना वाटून टाकलं, असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केलं, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला। एवढ्यावरच थांबले नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब राज्यापर्यंत वारकरी संप्रदायाच्या अभंगांना घेऊन गेले। एवढ्यावरच थांबले नाही, तर शीख धर्मीयांच्या पवित्र गुरुग्रंथ साहित्य या ग्रंथामध्ये ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाला स्थान निर्माण झालं, अभंगांना स्थान निर्माण झालं, एवढ्यावरच थांबले नाही, दगडाच्या मूर्तीला नैवेद्य चारला, मंदिर फिरवलं, असे संतश्रेष्ठ देवाचे लाडके नामदेवराया कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणत कर्मावरती किती निष्ठा असावी, याचं उदाहरण म्हणजे आमचे संत श्रेष्ठ सावता महाराज। आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक बारीक अशा अभंगाच्या माध्यमातून आपल्या कामावरती निष्ठा जपणारे संत सेनानावी महाराज, अरे अरे विद्या मूळ मायेच्या कारट्या, अशा शिव्या दिल्या, परंतु जिच्या शिव्या सुद्धा अभंगांचा प्रसाद बनल्या, अशी आमची गौऱ्या वेचणारी अडाणी जनाबाई विशेच्या पोटी जन्माला येऊन पांडुरंगाच्या चरणी आपलं जीवन समर्पित करणारी कामोपात्रा, मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले परंतु भगवंताचे दोहे ज्यांनी रचले, असे कबीर महाराज, लतीफ महाराज, मोमीन महाराज, आणि ज्यांचं मांस विकू लागण्यासाठी विटेवरचा पांडुरंग खाली उतरावा एवढा अधिकार ज्यांचा होता, असे सज्जन कसाई महाराज आदी करून वारकरी संप्रदायाने स्वीकारलेल्या सर्व संतांच्या चरणी लागून आजच्या सेवेला प्रारंभ। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओळी, मला असं वाटतंय इथं बसलेल्या, मंडपमध्ये बसलेल्या आणि या माईकद्वारे जेवढी कोणी श्रवण करतायत त्या सर्वांच्या पाठांतरातली असावी। ज्ञानेश्वरी मधली 10व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाची सर्वांना परिचित असणारी ओवी आहे। या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोपाराय संतांचं महत्व प्रतिपादन करताय। ही ओवी निवडण्याचं कारण असं आहे,
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान या आपल्या संस्थानावरती ब्रह्मीभूत वारकरी संप्रदायाचं भूषण तुम्हा आम्हाला एक जगण्याचा मार्ग सांगणारे माऊली ज्ञानोबाराय यांची ही ओवी निवडण्याचं कारण आज आपल्या गोरक्षनाथ टेकडीवरती अखंड हरिनाम सप्ताह आहे. वैकुंठवासी किसन बाबा यांच्या 24व्या पुण्यस्मरणार्थ आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. श्रावण शुद्ध अष्टमी ते श्रावण शुद्ध पौर्णिमा या 8 दिवसाच्या काळामध्ये आपल्या गोरक्षनाथ टेकडीवर फार मोठा उत्सव साजरा होतो. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असेल, दुपारी गाथा भजन असेल, ज्ञानेश्वरी प्रवचन असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल, रात्री हरिकीर्तन असेल, त्याच्यानंतर जागर असेल. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला निमित्त आहे गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा यांचं स्मरण. आणि त्यांच्या स्मरणात जवळपास 2 तप झाली. मला असं वाटतंय पॉम्पलेट वाचून तर असा विश्वास बसत नाही की गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा आपल्याला सोडून गेलेली 24 वर्ष झाली असावीत, अर्थात 2 तप उलगडून गेलेली असावीत. पण असं म्हणतात काळ हा एक मार्गी असतो. झपाट्यानं काळ धावतोय, आपल्याला कळालं नाही. असं वाटतंय आता मागच्या एक 8-10 वर्षापूर्वीची ही घटना असावी. पण पाहता पाहता याला 24 वर्ष निघून गेले. आणि या 24 वर्षाच्या काळामध्ये या गोरक्षनाथ टेकडीवर कोविड काळामधला अपवाद वगळता एकही सप्ताह थांबलेला नव्हता. म्हणजे गेल्या 24 वर्षापासून इथे कीर्तन, प्रवचन, पौर्णिमा असेल, प्रत्येक पौर्णिमेला कीर्तन असतं, एकादशीला वरती कीर्तन असतं. वर्षामधून 2 सप्ताह असतात. एक धर्मनाथ बीजेचा सप्ताह आणि दुसरा वैकुंठवासी बाबांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह. गोरक्षनाथ टेकडी संस्थान ही आपली सर्वांची ऊर्जा आहे. मी तर असं म्हणेन माऊली, आज खरोखर माझं भाग्य कुठेतरी उदयाला आलेलं आहे. आणि म्हणून बाबांची सेवा करण्याचं हे निमित्त, बाबांच्या तपाच्या निमित्तानं आज ही 2ऱ्या दिवसाची सेवा आहे. 2 तप आहेत, सेवा 2ऱ्या दिवसाची आहे. माझ्या दृष्टीनं मी हा भाग्याचा दिवस समजतो. बाबांचं साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी, हे संत वचन बाबांच्या बाबतीमध्ये अगदी चपकल तंतोतंत लागू होतं. साधूच थोर आहे. प्रपंचामध्ये किती जरी माणूस मोठा असेल, किती जरी जमीनदार असेल, किती जरी पैशावाला असेल, पण तरी सुद्धा त्याची सर, त्याची बरोबरी संतांच्या बरोबर होणार नाही. त्याचं कारण थोरामध्ये आणि श्रीमंतामध्ये फार फरक असतो. पैशानं, धनानं श्रीमंत होता येईल, जमीन घेऊन श्रीमंत होता येईल, गाड्या बंगले बांधून आम्ही श्रीमंताच्या यादीमध्ये पोहोचू शकू. पण थोर होण्यासाठी, साधू होण्यासाठी, संत होण्यासाठी महाराज कोणत्या पैशाची आवश्यकता नसते, तर साधू होण्यासाठी आयुष्य जाळावं लागतं महाराज. वैराग्यामध्ये ज्यांचं आयुष्य जातं तेच संत असतात. म्हणून विवेकासहित वैराग्य असावं लागतं. नुसतं वैराग्य काही कामाचं नाहीये. विवेकासहित वैराग्य असणारं हे गुरुवर्य बाबांचं होतं. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणच्या या सप्ताहामध्ये मला प्रवचनाची संधी, या गोरक्षनाथ टेकडीचे महंत, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शांती ब्रह्म गुरुवर्य परमपूज्य नवनाथ बाबा यांच्या माध्यमातून आपल्या सर्व टेकडींच्या भक्तांच्या इच्छेनं माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. टेकडी म्हणजे आपल्या सर्वांचा आस्थेचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे.
गोरक्षनाथ टेकडी संस्थान, मी येताना गाडीमध्ये माऊलींना सांगितलं, माझ्यासोबत माझे परम मित्र, जीवलग मित्र श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली काशी आवर्जून आलेले आहेत. आमचा विषय निघाला. मी माऊलीला सांगितलं, टेकडीवरची ही जी लोकांची भक्ती आहे, ही जर पाहायचं झालं तर तुम्ही काल्याच्या कीर्तना दिवशी फक्त चक्कर मारा. या टेकडीवरती मुंगीला सुद्धा प्रवेश मिळणार नाही एवढी गर्दी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पाहायला मिळते. ही गर्दी का जमते? का लोक येत आहेत? लोक कुठेही जात नाहीत, बोलवलं तरी लोक येत नाहीत. मग इथं का लोक येतात? हा आमच्या आस्थेचा विषय, हे आमचा आध्यात्मिक अधिष्ठान आहे. आणि गुरुवर्य किसन बाबा, वैकुंठवासी किसन बाबा आणि नवनाथ बाबावरची श्रद्धा आहे. आज प्रवचनाचा दुसरा दिवस आहे. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे आणि तो नियम तंतोतंत पाळला पाहिजे अशी माझी धारणा आहे. वारकरी संप्रदायाने आम्हाला सांगितलं, शिकवलं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आणि थोरा मोठ्या महाराष्ट्रातील बुजुर्ग, जुन्या जाणत्या साधू महंतांनी, महात्म्यांनी काही नियमावली करून दिली. पहिला दिवस हा नामपर प्रकरणावर असावा, दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणावर बोलल्या जावं, तिसरा दिवस ते 6वा दिवस कीर्तनकाराला, प्रवचनकाराला स्वातंत्र्य असतं, 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा असा एक संकेत आहे. 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता व्हावी अशी एक रूपरेषा आहे. तद अनुषंगाने आजच्या दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा आणि या सेवेसाठी योग्य असणारा, साधू संतांना अभिप्रेत असणारा, वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणारा दुसऱ्या दिवशीचा संतपर प्रकरणातील अभंग, श्लोक, ओवी निवडली जावी या उद्देशानं आज तुमच्या समोर ही ओवी निवडलेली आहे. मी आपल्याला सांगितलं, 10व्या अध्यायामधली ही 15व्या क्रमांकाची ओवी सर्वांना पाठ आहे. ओवी का 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. 15.5 या शब्दाचा अर्थ आहे सोनं. आता बऱ्याच वेळेस असं असतं की काळानुसार भाषा असते. एखादी गोष्ट आहे, आपल्याला ती गोष्ट आज जर आपण विचार केला तर सोन्याचा भाव मला वाटते 52,000 रुपये, 52.5 काहीतरी असावा. पण त्या काळामध्ये 15 रुपये, 15.5 रुपये तोळा सोनं होतं. म्हणून हा भाव बघा, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, एवढं स्वस्त, पण तो काळ 700 वर्षापूर्वीचा आहे. आणि 700 वर्षापूर्वी 15 रुपये तोळा असणं म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये सुद्धा महाग असावं. म्हणून 15.5 म्हणजे सोनं असा त्याचा अर्थ आहे. का 15.5 रजतवनी, आणि रजत म्हणजे चांदी. बघा, सोन्याला जर चांदीचा मुलामा दिला तर ते काही योग्य नाही लांडे महाराज. सोन्याला जर सोनच जर असलं, सोनं जर विकत घेतलं म्हणजे हे कसं झालं माहिती का, आमटीमध्ये पुरणपोळी चुरून खाल्ल्यासारखं झालं. सोन्याला चांदीचा मुलामा देणं म्हणजे माझं बोलणं आहे. बघा, माऊली शब्द किती जपून वापरताय. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगयाची माथा ठेवी जे चरणी. हे बऱ्याच वेळेस मोठ्या माणसांना स्तुती करणं आणि स्तुती करून घेणं आवडत नाही बरं का. एखाद्या वेळेस आपल्याला आवडेल, एखाद्यानं स्तुती केली आवडेल, एखाद्यानं जर निंदा केली तर आपलं मन दुखावलं जाईल. पण साधूंना स्तुतीही आवडत नाही आणि निंदाही आवडत नाही. म्हणून निंदा स्तुतीच्या पलीकडे गेलेले संत असतात. या ओवीमधून माऊली म्हणतात, मी संतांची जर स्तुती केली तर ते कसं होईल, जसं सोन्याला
एखाद्या चांदीच्या याचा मुलामा लावावा तशा पद्धतीचं घडल. म्हणून बाकी काय करावं म्हणून माऊलींना उत्तरार्धामध्ये हे पटलं नाही म्हणून माऊलीनं सांगितलं, उदयाची माथा टीव्ही चरणी. संत दिसले, साधू दिसले, महात्मे दिसले, साधक दिसले, बाकी काहीही करणं व्यर्थ आहे. बऱ्याच लोकांना पुढं पुढं करायची सवय असते. काही लोटांगण घालतात, काही सडा टाकतात, मन मिळवण्यासाठी, मन सांभाळण्यासाठी अनेक प्रकारच्या कृत्या करतात. पण माऊलीने इथं जो शब्द वापरलाय, उगयाची माथा ठेवीचे चरणी ह्याची बली. आता याच्या पलीकडे गेलं की संतांचं महत्व आणखी काय स्तुती करावी. नदी किती जरी धावली, किती जरी प्रवाह तिचा मोठा असला, परंतु समुद्राला एकदा गेली ना परत नदी स्थिरावते. त्या नदीला पण नदी बनत नाहीये, त्या नदीला समुद्र म्हणतात. आता समुद्राहून कुठं काही रस्ता नाहीये, असं आहे का काही समुद्राहून कुठं काही फाटा फुटलेला आहे परत नदी दुसरीकडे गेली. समुद्राचं अंतःकरण एवढं खोल आहे की अशा अनेक प्रकारच्या नद्या त्या समुद्रामध्ये साठवल्या जातात. तसं संत एवढे मोठे आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की संतांचं वर्णन माझ्यासारख्याकडून करणं म्हणजे सोन्याला चांदीचा मुलामा लावण्यासारखा होईल. म्हणून मी संतांचं वर्णन करणार नाही, संतांची स्तुती करणार नाही. संतांची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. माऊलीने याच्यासाठी उत्तरार्ध वापरला. माऊली म्हणतात, उगयाची माथा ठेवीने चरणी याची भली. बाकीचं काहीच करायचं नाही, काही शब्दच वापरायचे नाही. तुम्ही थोर आहात, मोठे आहात, कितीतरी शब्द वापरलेले संतांनी. आपण जर विचार केला, तुम्ही कृपावंत आहात, कायमी पतित कीर्तिवानो, हे सगळी संतांची स्तुती केलेली आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जडजीव. एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अहो चंदनाची उपमा दिली एके ठिकाणी. बरं, चंदनाची उपमा दिल्याच्या नंतर तुकोबराय शांत बसले का? एका अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती, तैसे मजई ती सांभाळीत. हे संतांना कधी चंदनाची उपमा दिलेली आहे, कधी संतांना महाराज याची उपमा दिली आहे, गायीची. गाय आणि वासरू. धेनू या शब्दाचा अर्थ आहे नवीन विलेली गाय, आणि वत्स या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या तोंडाला आणखी चिपाड लागलेलं नाही, त्याला म्हणतात वत्स. रानामधली गेलेली गाय जसं धावत पळत संध्याकाळच्या वेळेला मोरज मुहूर्ताला गोठ्याकडे धावत येते, तसं तुकोबराय म्हणतात, संतांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढा जीव आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, रानामधल्या गायीच्या मनामध्ये जसं ते गोठ्यामधलं वासरू असताना तसं संतांच्या मनामध्ये मी आहे. एवढी मोठी उपमा आहे. एके ठिकाणी चंदनाची उपमा आहे, एके ठिकाणी गायीची उपमा आहे, एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात, मी भागल्याच्या नंतर, थकल्याच्या नंतर मला संत कडेवर उचलून घेतात. भागलिया वाहतील कडिये, त्यांची आणि जोडी सर्व सुख. सगळं सुख मला संत देणार आहे. संतांच्या संगतीमध्ये अर्धा क्षण जरी गेलं तरी महत पापाचा सर्वनाश होतो. मी म्हणत नाही, पैठणचे नाथ बाबा म्हणतात, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती. छोट्या पापाची नाही, थोड्या पापाची नाही, महत पापा. आता महत हा शब्द व्यापक या अर्थाने वापरलाय. महत पाप, मोठ्यातलं मोठं पाप. आपण कोणाचे तरी पैसे घेतलेले बुडवतो, कधी कधी शेजाऱ्याचा बाण करतो, कोणाबरोबर तरी गावात भांडण खेळतो, कोणाची तरी टिकल टावळी करतो, कोणाची तरी चोरी करतो. हे साधे साधे पाप झाले. पण वाल्या कोळ्यानं माणसं मारण्याचं पाप केलं होतं, याला महत पाप म्हणायचं.
परस्त्री बरोबर समागम, परस्त्रीला रुक्मिणी न मानता, माते समान न मानता वाईट दृष्टी ठेवणं, परदारा, परनिंदा, संत निंदा या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी करणाऱ्याची पाप सुद्धा धुतली जातात महाराज. आणि याचं उदाहरण आहे वाल्या गोळ्याच. म्हणून जगद्गुरु तुकोबराय असतील, माऊली असतील, यांनी संतांची स्तुती करताना अनेक वेळेला शब्द वापरले महाराज. तुम्ही खूप थोर आहात, तुम्ही मोठे आहात, तुमचं वर्णन मी काय करणार, मी पामर आहे, माझं पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी, ही सगळी स्तुती आहे. माऊली ज्ञानोबरायांबद्दल बोलत असताना आमची तुकोबराय म्हणतात माझं पामरा. खरं पाहिलं तर तुकोबरायांनी पामर शब्द स्वतःसाठी वापरावा याच मला आश्चर्य वाटतं. आमच्यासारखा अर्धवट महाराज पाचव्या जोडीत चालतो. व्याकरणाचार्य, कीर्तन केसरी, भागवताचार्य, अमुकाचार्य. जगद्गुरु तुकोबरायांनी असं त्यांच्या गाथ्यामध्ये असं कुठं लिहिलंय का? भागवताचार्य तुकोबराय म्हणतात, भागवताचार्य, अहो एक सिंगल तुकोबा राय सुद्धा शब्द वापरला नाही. तुका अर्धवट शब्द वापरला. तुका म्हणे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एखादी ओवी दाखवा मला. माझ्या अभ्यासातून तरी गेलेली नाही, पण एखादी ओवी अशी दाखवा. वेदांताचार्य ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात, असं म्हणतात. माऊलींची भाषा किती नम्र आहे. म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जी. हे संतांची नम्रता आहे, हे संतांचं मोठेपण आहे, हे अंतःकरणाची भाषा आहे. आणि ही भाषा तुम्हा आम्हाला 750 वर्षानंतर कळणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राला कळणं अपेक्षित होतं. साधू संतांचा वापर करून पाकिटासाठी कीर्तन करणं, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कीर्तन करणं, कीर्तनाच्या व्यासपीठावर येऊन कीर्तनाची परंपरा बदलवणं, हा दोष आम्ही कीर्तनकार करतोय आणि याला काळ कधी माफ करणार नाही. म्हणून संत विचारांचा जागर, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वरीशी समरस व्हावं लागेल. मी अनेक वेळेला सांगत असतो, जसं आजारी माणूस पडला शरीरानं तर लांडे महाराज त्याला दवाखान्यात जावं लागतं, पण आपण मनाचा विचार कधी करत नाही. मनाने जर आपण आजारी असलो, आपण आजारी पडलो, माझं स्वतःच तरी सांगतो, तर मी गोरक्षनाथ टेकडीवर बाबाकडे येतो. मन कुठं उद्विग्न असलं, मन खिन्न असलं, करमत नाही, मनाला काहीतरी ताप झालेला आहे, सनिताप झालेला आहे, दुःख झालेलं आहे, कोणाबरोबर तरी किरकिऱ्या झालेल्या आहेत, कोणाची तरी कृती पटलेली नाही, मन उदास झालेलं आहे. अशा वेळेला गोरक्षनाथ टेकडीवर येऊन बाबांचं दर्शन जर घेतलं तर मनाचा ताप निघून जातो. हे मी सांगत नाही, नाथ बाबांनी सांगून ठेवले. त्रिविध तापाची झाली ओळवर, कधी देखलिया चरण वैष्णवांचे. महाराज, जसं आपण डॉक्टरकडे जातो ना, आपण शरीराला महत्व देतो. ताप आलाय, डॉक्टर साहेब दवाखान्यात जातो, मला काहीतरी गोळ्या द्या, मला बरं करा, मला ताप येतोय. पण आजपर्यंत माणसं मनाचा कधी विचार करत नाही. मनामध्ये प्रचंड दुःख दाबून जगतात, त्याचा परिणाम बीपी, शुगर, एक नाही, डोक्याची नस फुटणे, मनस्ताप होणे, पॅरालिसिसचे अटॅक येणे, हार्ट अटॅक येणे, अंथरुणावर खिळून राहणे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होण्याचं काम मनुष्य करतो. पण याच्याच ऐवजी जर आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो तर आपल्या जीवनामधील दुःख नाहीशी होतात. याची साक्ष मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मोठ्या जबाबदारीने या गादीवर बोलावं लागतं की साधूच्या संगतीमध्ये नेहमीच आनंद असतो, माणसाचं जीवन प्रसन्न राहतं. साधूची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आता जुन्या माणसाला हा शब्द आहे बघा, काही काही भाषा आहे ना, आकळावा. आता नवीन पोरांनी जर इंग्लिश स्कूलच्या विचारलं का, आकळणी म्हणजे काय रे,
जुने माणसाला माहिती, बैल आकळायचे, वासरू आकळायचे, मनाला सुद्धा आकळावं लागतं. आकळावा श्रीपती. आणि इथला जो हा जो हृदयामध्ये राहिलेला जो श्रीपती आहे, ठीक आहे नाही, माझं हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु. हा जर आकळायचा असला, श्रीपती जर आकळायचा असला, तर महाराज साधूचीच संगती करावी लागते. साधूच्या संगतीशिवाय आपल्याला हा करता येत नाही. मी कीर्तनामधून, प्रवचनामधून ज्ञानेश्वरीचा जागर करतो. मला असं वाटतं आपल्याला जो प्रसाद मिळालाय तो प्रसाद सर्वांना मिळावा. माऊलींच्या शब्दांनी सगळेजण न्हावून जावेत. माऊलींच्या एका एका अक्षरात अमृताचा सागर भरलेला आहे. जगाच्या बाजारामध्ये आजपर्यंत माऊलींच्या तोडीचं साहित्य निर्माण झालं नाही. मी प्लुटो वाचला, मी मेगॅस्थेनिस वाचला, मी अनेक प्रकारची देशी विदेशी लेखक वाचली, पण मनाला, चित्ताला, अंतःकरणाला शांत करणारं एकच साहित्य या जगाच्या पाठीवर निर्माण झालंय, आणि त्या साहित्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा. म्हणून आपण ज्ञानेश्वरी आणि गाथेशी समरसच झालं पाहिजे. माऊलींची ज्ञानेश्वरी एवढी गोड आहे, एवढी रसाळ आहे, एवढी मधुरता बनलेली आहे, पण कुणीतरी आपल्याला गैरसमज निर्माण केलेला आहे. ज्ञानेश्वरी अवघड आहे, ज्ञानेश्वरी कळत नाही, ज्ञानेश्वरी अवघड आहे, याच्यात दुमत नाही. पण आपण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आज समजणार नाही, 2 महिन्यांनी समजणार नाही, 4 महिन्यांनी समजणार नाही. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरीच्या मागे लागले तर ज्ञानेश्वरी तुमच्यावर कृपा करते, आणि मग एक एक ओवी तुमच्या कानामध्ये येऊन सांगू लागते, मला घे, मला घे, तुझ्या मुखामधून मला बाहेर पडायचंय, अशी स्पर्धा तिच्यामध्ये लागते. माऊलीनं भाद्रपद महिन्यामध्ये ज्या गणपती बाप्पाची आपण स्थापना करतो, त्या गणपती बाप्पाला स्मरण करून ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. आपण सर्वांना माहिती आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अर्धी ओवी गणपतीची नाहीये बरं का, सुरुवातीची. ओम नमोजी आद्या, या जगाची आधी असणारी शक्ती, त्या शक्तीला स्मरण आहे. वेद प्रतिपाद्या, वेदाचं प्रतिपादन ज्यानं केलेलं आहे तो आद्य स्वरूप असणारा, पण तोच असणारा गणपती अर्ध्या याच्यामधून देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. ही सुरुवात आहे ज्ञानेश्वरीची, आणि ही जी साखळी ना शृंखला कधीतरी आपण तपासली पाहिजे. माऊलीनं सुरुवात करत असताना अनेक ओव्या वापरल्या, वाङ्मयीन गणपती निर्माण केलाय. मग गणपतीच्या पायातली रुंजून कशी वाजतात, त्याच्या कानातली कुंडलं कशी आहे, त्याची सोंड कशी वक्र आहे, वाकडी आहे, त्याचा पितांबर कशाप्रमाणे आहे, त्याच्या पायातली रुंजणूक, हे सगळ्यांचं वर्णन झाल्याच्या नंतर पहिल्या अध्यायामध्ये 19व्या ओळीपासून माऊलीनं खऱ्या अर्थानं नमन सुरू केले. गणपती बाप्पाचं नमन कसं केलेलं ही हातोटी फक्त ज्ञानेश्वरीमध्ये. आकार चरण युगल, 2 पाय म्हणजे चरण युगल, 2 पाय जोडल्याच्या नंतर जो आकार निर्माण होतो ना, असा ओंकार निर्माण होतो बघा. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, तेच शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. ओंकाराला नमन केलं माऊली. आकार अ उ आणि म, सत्व रज आणि तम. आकार उकार आणि मकार हे 3 एकत्र झाल्याच्या नंतर जी कृती आहे तिला ओम म्हणतात. अ उ म ही 3 अक्षर, हे तिन्ही एकवटले, हे तर शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म म्हणजे ओंकार. ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. गणपती बाप्पाचं वर्णन झालं
ओंकाराचं वर्णन झालं. आता हळूहळू गणपती बाप्पा माऊली पुढे चालतायत. आता अभिनव वाघविलासिनी सरस्वती मातेचं वर्णन आहे. आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर याच कला कामिनी ते शारदे विश्व मोहिनी नमिलिनिया. सुरुवातीला गणपती बाप्पा, सुरुवातीला ओम नमो जी आद्या असणारी जिनं वेदांचं प्रतिपादन केलेलं आहे अशा शक्तीला नमन आहे. दुसरं नमन गणपती बाप्पाला, तिसरं नमन सरस्वती मातेला, चौथं नमन गुरुला. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यागुरु विवेकावरी. काय ओव्यात महाराज या ओवीचं सौंदर्य कधीतरी टिपण्याचा प्रयत्न करूया. का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञान देऊ म्हणे. पूर्ण काम श्रीनिवृत्ती. डोळ्याला अंजन लावल्याच्या नंतर जमिनीमधलं सुद्धा दिसतं हे माऊलीनं ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. माऊलींची भाषा आणि त्या काळामध्ये ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या कशा कशाचा शोध आहे महाराज, हे सगळे शोध माऊलीने याच्यामध्ये लावले. विजेचा शोध माऊलीनेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली ओवी आहे. घड्याळाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. अशा कितीतरी ओव्या आपल्याला पाहता येते. आणि हे स्तवन एवढं गोड आहे महाराज. अर्जुनाचा आणि याचा संवाद पहिल्या अध्यायाची सुरुवात आहे. गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये अर्जुनराव आहेत. बघा माणूस काय होतो, माणूस म्हटलं की इथून तिथून सारखाच. मग ते पांडव असू कौरव असू, मनामध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आशा मनीषा तृष्णा वासना कल्पना इच्छा मी माझं हे त्या काळामध्ये त्यांच्या पण 5000 वर्षापूर्वी सुद्धा त्या माणसामध्ये सुद्धा होतं आणि आज सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा आहे. धृतराष्ट्राला सत्तेची लालसा होती म्हणून 100 पुत्र गमावले. मोह झाला अर्जुनाला म्हणून त्याचा मोह घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली. हे शब्द कुणाच्या याच्यामध्ये हुशारकी मारत होता अर्जुन. सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्छित. अरे मला काही कमी समजलंस का देवा तू? आणि या चिल्लर चालर बरोबर लढत असतो का मी? आणि ते कृपाचार्य भीष्माचार्य कोण कोण आमचे कोण मला मारायला, कोण दुर्योधन आलाय, कोण कोण आलाय, दुशासन आलाय. त्यांच्याकडे रथ घे जरा चांगले मोठाले, चिल्लर पोऱ्याबरोबर मला खेळायला होतो बघ. हे अर्जुनाच्या मुखामध्ये भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये हे श्लोक घातलेले. यावदेता निरीक्षेयम योद्धु कामानवस्थिता. मला जरा बघू दे ना, मला निरीक्षण करू दे ना. यावदेता निरीक्षेयम योद्धु कामानवस्थिता. कोण कोण आलेले माझ्यावर चढाई करण्यासाठी, माझ्याबरोबर लढण्यासाठी. कैर्मया सर कैर्मया कोण कोण सहयोद्धव्य मस्मिन गण समुद्यमे. मला जरा बघू दे कोण कोण हाबूक ठोकीते, कोण कोण माझ्याकडे आले. ही भाषा आहे आणि हीच भाषा पुढे चालून बदलते. माणूस आहे मी म्हणलं ना, आपण एक शब्द बोलतो की नाही थांबा आता तुझी बघतोच, मग बघायलाच पाहिजे का नाही. पुन्हा भाषा बदलली. हे सगळे बघितले देवाला. बघा देव पण फार हुशार. बर तुला हे पाहिजेत का? देवानं रथ त्या ठिकाणी घेऊन गेले जिथं कौरव आणि पांडवांचं सैन्य आले होते आणि सांगितलं सर्वेशांच महिक्षिता. भीष्म द्रोण सर्वेशांच महिक्षिता. पा आता बघ आणि बघ तुला काय कोणाबरोबर भांडणं करायची. वाच पार्थ बघ म्हणाले, बघ पार्था तुला खेळायचे ना भांडणं.
अंखेड यांच्या बरोबर अर्जुनरावच्या हातामधलं गांडीव नावाचं दृश्य, हात थरथर करू लागले, घाम आला, मोह निर्माण झाला. अरे देवा, तू ज्यांच्या बरोबर युद्ध करायला सांगतो, तुला डोकं आहे का नाही? अरे सगळे माझे नातेवाईक आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो, ज्यांच्या अंगा खांद्यावर वाढलो. अरे मला बाण हातामध्ये धरता येत नव्हता, धनुष्याचा तर लांबच राहिला. त्या धनुष्याला बाण कसा जोडायचा आहे, बाण कसा मारायचा आहे, हे द्रोणाचार्यांनी मला शिकवलंय. ज्यांच्या अंगा खांद्यावर आम्ही राहिलो, कृपाचार्य आमच्या कुळाचे कुलगुरू आहेत. या भीष्माचार्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलंय. अरे हा दुर्योधन माझा चुलत का असताना पण भाऊ आहे, ही माझी भाऊजाई आहे, हा माझा अमुक आहे, तो माझा मामा आहे, तो माझा मेहुणा आहे, मातूल पितूल हे माझे आजोबा आहेत, आणि यांच्यावर तू बाण मारायला सांगतोस. मग अर्जुनाला देवाला झापावं लागलं. बघा, बरेच वेळेस काय असतं, मोठी माणसं लहान्याला झाडाला सुद्धा वळण देण्यासाठी कट करावं लागतं, आणि मग त्याला सुद्धा देवानं असं फार फार झापलेलं आहे. हे जे झापलंय ना, हे जरा वेगळ्या शब्दामध्ये बघा. आपण झापलं वेगळं आणि देवाचं झापलं वेगळं. अशोचा नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासं गतासूंच नानुशोचन्ति पंडिता. गप्पातले मोठा मारतो. माऊलींच्या या ओव्या तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनी वेंजे निसंडीसी, आणि शिकवू म्हणून तरी बोलसी बहुसाल नीती. तुझं सांगे काय झाले, कवण उणे आले, करिता काय केले खेदू कायसा. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न संडीसी. तुझे आम्ही अपयशी दिशा लंगी दे. ही भाषा आहे बघा माऊलीची, किती गोड भाषा आहे. तू शूर वृत्तीचा ढाओ, तुझी या लाठेपणाचा आओ तीही लोकी. अरे अर्जुना, तू काही साधा माणूस नाहीयेस. तुझी या लाठेपणाचा आओ तीही तीन लोकांमध्ये तुझा डंका आहे. अरे तू प्रत्यक्ष शंकर सुद्धा तुझ्या बरोबर युद्धामध्ये हरला होता. तू संग्रामी हारू जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे निवात आणि कवच नावाचे दोन राक्षस संध्याकाळच्या वेळेला समुद्रात जाऊन लपायचे आणि दिवसा देवांना त्रास द्यायचे. ते समुद्राचं निवासस्थान त्यांचं उडवण्याचं काम तू केलं. सगळ्या आदिनाथ गुरु, सगळ्या सिद्धांचा गुरु असणारा आदिनाथ भगवान विष्णू सुद्धा ज्यांचं स्मरण करतात, त्या महादेवाला सुद्धा युद्धामध्ये हरवण्याचं काम तू केलंस. तू संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे त्या त्या गंधर्व ते याच्या इकडे असताना सुद्धा तू त्या गंधर्वांना पळून लावलंस. द्रौपदीची ज्यावेळेस छेडखानी होत होती त्यावेळेस तू आलास आणि त्यांच्या बरोबर लढलास. त्या गंधर्वांना तू पळून लावलंस, शंकराला युद्धामध्ये जिंकलंस. एवढं मोठं त्या निवात आणि कवच नावाचे राक्षस तू केले. तो तू की आजी येते सांडून या वीर वृत्ती ते अधोमुख रुदना ते करीतो असे. काय लावलंय अर्जुना, एवढा मोठा शूरवीर आणि बायासारखं तोंड खाली घातलं. तो तू की आजी येते वीर वृत्ती सांडून टाकलीस, खाली मान घातलीस आणि ढसा ढसा रडतोस. चल उठ, सांडी घे मोठ कपाल, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कारुण्य तुझे, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. अरे ठीक आहे, साधूच्या ठिकाणी करुणता असते की नाही, दया क्षमा शांती, तेथे साधूची वस्ती मान्य ना.
पण कुठं काय करायचं हे याची अक्कल पाहिजे का नाही? लग्न जमलंय, तारीख काढली, पत्रिका छापल्या, मंडप दिलाय, बाजावाला लावलाय, सगळं बाजार भरलाय, लग्न मंडप लावलाय, लग्नाचा दिवस उजाडलाय, बोहल्यावर चढलाय आणि बोहल्यावर चढताना पाऊल टाकताना एक नवरदेव म्हणला लग्न करण्यात काय अर्थ आहे, आपण वैराग्य धारण केलं पाहिजे. कोणत्या प्रसंगाला कोणतं कार्य करावं याची जर अक्कल नसली, लोक तिथे त्या नवरदेवाला बुटाने मारतील का नाही? हे जर लग्न जमायच्या अगोदर जर तो म्हणला असता की मला लग्न करायचं नाही, मला वैराग्य घ्यायचंय, मला साधक व्हायचंय, मला कुठंतरी आळंदीला जायचंय, पंढरपूरला जायचंय, हिमालयामध्ये जायचंय, मला साधक जीवन जगायचंय असं जर म्हणला तर लोक त्याचा स्वीकार करतील. पण वेळ कोणती, काळ कोणती, अर्जुना आणि इथं समोर आला, युद्ध करायचंय, हातामध्ये धनुष्य बाण घेतले, काय तमाशा लावला, उडी मारलीस आप म्हणतोस मला नाही करायचं. हे समजून सांगण्यासाठी पुढचे 17 अध्याय आणि हे 17 अध्याय एवढे गोड आहेत महाराज. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितलं. म्हणजे बघा हळूहळू छोटा वेगवेगळे प्रयोग करत असतात. सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये योग का नाही सांगितला? अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी दुसऱ्याच अध्यायात का नाही सांगितलं? अहो लेकराला जसं गोड बोलून म्हणावं लागतं का नाही? तुम्ही जर लेकराबरोबर चालले, टेकडीवर यायचे, वरती जाऊन दर्शन घ्यायचे आणि लेकरू जर म्हणलं की नाही आता मला कंटाळा, मला काकाला घ्या, तुम्ही म्हणता का नाही झाड आला, आता 2च पायऱ्या राहिल्या, आता 4च पायऱ्या राहिल्या, हे काय आलं, आता एवढं 2 राहिले, हे काय झालंच, आता 2च मिनिट, 5च मिनिट, आलंच आता. तसं ही सांगण्याची पद्धत आहे. पहिल्या वेळेस सांख्ययोग सांगितला, सांख्ययोगाचा उपयोग नाही झाला, कर्मयोग सांगितला, कर्मयोगाचा उपयोग नाही झाला, ज्ञानयोग सांगितला 4थ्या अध्यायामध्ये. 5व्या अध्यायामध्ये समजून सांगितलं, नाही फरक पडला महाराज. 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला. 7व्या अध्यायामध्ये मृत्यू कसा माणसाचा असावा, 7वा आणि 8वा. पुढे 10वा अध्याय, 11वा अध्याय, 12व्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन, 13वा 14वा सत्व, रज आणि तम यांचं वर्णन 14व्यामध्ये, असं करत 18व्या अध्यायापर्यंत गीता सांगितली. आणि मग 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला लक्षात आलं की मी जे वागत होतो ते चुकीचं आहे. हे सुद्धा पहिल्याच अध्यायामध्ये हे श्लोक गेलेले आहेत. नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. हे सांगितलंय देवानं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरी ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ह्या ओव्या आणि या ओव्या अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी, सांख्ययोग समजावून सांगण्यासाठीच हे प्रयोग केलेले भगवान श्रीकृष्णाने. नैनम चिंदन्ति शस्त्राने, अर्जुना शस्त्र जर खुपसलं ना शरीर मरतंय, आत्मा मरत नाही. आत्म्याला मारता येत नाही रे, त्याला छेद करता येत नाही, वाऱ्याला तो सुकत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला पाण्यात बुडवता येत नाही. हे सगळं समजावून सांगितलं. पण फरक नाही. एक प्रश्न अर्जुनाचे येत होते आणि त्या प्रश्नाला बघा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार याच्याबद्दल तर 3ऱ्या अध्यायामध्ये एवढे गोड श्लोक आलेला आहे. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा, विद्येन निह वैरिण. हे माणसाचे वैरी आहेत, शत्रू आहेत. काम, क्रोध माणसाची मातीच करतात. आजपर्यंत आम्हाला काम, क्रोधामध्ये कधी कोणाला आनंद मिळालाय? कामी असणारा माणूस कधी सुखी असू शकत नाही.
क्रोधी असणारा माणूस असं कधी विचार करा बरं. हसत हसत भांडणं होतात आनंदात, थांबा थांबा आपण कोण कोण खेळू, असं कधी होतं का? असं कधी माणूस खुशीमध्ये आनंदामध्ये एखाद्याला सख्या भावाच्या डोक्यात बांधामुळे भांडण झालं, दगड टाकला, ते काही खेळायची वस्तू आहे का? हसत हसत टाकला. माणसं बघा तुम्ही, राग माणसाला क्रोध आला ना, डोकं बंद पडतं, महाराज त्याला काय करतो कळत नाही. अनेक उदाहरण आपण पाहिले. सख्या भावाची हत्या, डोक्यात दगड घालून, पत्नीची हत्या, भांडणं, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्राचा वापर, आणि घडलेल्या घटनेनंतर माणसाला पश्चाताप होतो. याच्यासाठी हे होऊ नये म्हणून माऊलीनं 3ऱ्या अध्यायामध्ये याच्या फार गोड ओव्या वापरल्यात बघा. हे जे काम आहेत, क्रोध आहेत, दंभ आहेत, मत्सर आहेत, अहंकार आहे, याच्याबद्दल एवढं गोड ओव्या मला वाटतं दुसरीकडे कुठं नाही. जेने सत्याचा भोगसा काढिला, जेने सत्याचा भोगसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रुडविला जगी इही. दांभिक माणूस किंवा दांभिकता माणसाच्या शरीरामध्ये कधी वाढते बघा. दंभाची व्याख्या सांगितली, याच्यासारखी दंभाची व्याख्या दुसरी नाहीये. डुप्लिकेटपणाने वागणारी माणसं. दंभ काय? आता ज्या माणसांना हे माहित असेल बघा, आता हा प्रयोग नाही होत, आता लोक एवढं काही नाही, पण पूर्वी नवी पिलेल्या गाईचं म्हशीचं जर वासरू वारलं, मेलं, वगारू म्हणा म्हशीचं किंवा गाईचं वासरू म्हणा, तर त्याचं वरून कातडं काढायचे, त्याच्यामध्ये भुस्सा भरायचे आणि लाकडाचे पाय तयार करून त्याला काय करायचे, त्या म्हशीच्या पुढे ठेवायचे धार काढताना. आणि मग त्या म्हशीला असं वाटायचं की माझं बाळ समोर आहे, आणि ती म्हैस पाना सोडायची आणि मग दूधवाला तिचं, तो जो असेल शेतकरी, तिचं दूध काढायचं. माऊलीनं हा दृष्टांत या ठिकाणी दंभाची व्याख्या पटवून देण्यासाठी वापरला. माऊली म्हणतात, जेने सत्याचा भोगसा काढिला, सत्यच बाजूला काढलं, सत्य मधलं मटेरियल सत्याचं बाजूला काढलं, मग असत्य तृणकुटा भरिला, आणि मग त्याच्यात खोट्याचा असत्य तृणकुटा भरिला वरून शिवलं, तो दंभ रुडविला जगी. यांनी हा दंभ जगामध्ये रुडवण्याचं काम केलं. हे काम आणि क्रोध माणसाला सळवून ठेवतात, फसवून ठेवतात. अर्जुनाला सुद्धा 3ऱ्या अध्यायाच्या शेवटला प्रश्न पडले. अर्जुन म्हणाला, वाईट माणसाचं ठीक आहे बाबा, वाईट माणसं वाईट वागतात, अडाणी माणसं वाईट वागतात, बर का फड महाराज, अडाणी माणसाचं काही नसतं कोणाला. आपण म्हणतो की नाही, अहो तुम्ही त्याच्या कशाला नादी लागता, ते जनावराकडचा माणूस आहे, शिक्षण नाही, अडाणी आहे, ज्ञानी नाही, अज्ञानी माणूस आहे, तर सोडून द्या, त्याच्या नादी नका लागू, असं म्हणतो का नाही? पण एखादा जर 4 पुस्तकं शिकलेला असेल, सुशिक्षित असेल, ज्ञानी असेल, पंडित असेल, त्याला माफी नाही. एखाद्या येड्या माणसाने दगड हाणला आपल्याला, आपण त्याला काही करतो का? लोक म्हणतात ती येड आहे, त्याच्या नादी लागू नका. पण चांगल्या माणसाने तुम्हाला नुसतं डोळे वाटावून तरी बघू द्या बरं. तुम्ही म्हणता माझ्याकडे डोळे वाटावतो का? थांब तुला बघतो. अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी, अथ केन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. अथ केन प्रयुक्तोयम देवा, अरे या लोकांना कोण प्रयुक्त करतो रे? अथ केन प्रयुक्तोयम पापं चरति, पाप करण्यासाठी ज्ञानी माणसं सुद्धा पापी बनतात, ज्ञानी माणसांकडून सुद्धा चुका होतात. आज गाडीमध्ये येताना आमचा विषय झाला की खूप मोठमोठाले पंडित यांना सुद्धा पैशाचा मोह लागतो महाराज. आणि ह्याच अर्जुनाचा प्रश्न आहे. अडाणी माणसाचं सोडून दे, पण ज्ञानी माणसं सुद्धा साधना करायची सोडून देतात, कीर्तनाच्या मोहामध्ये अडकतात. या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर, आहे की नाही? ही गाडी झाली की ती गाडी, ती गाडी झाली की ती गाडी, 75 लाखापर्यंत गाड्या घेऊन जर फिरत असेल, हाच अर्जुनाचा प्रश्न आहे. अथ केन प्रयुक्तोयम
पापम चरती पुरुष संन्यासी बनण्यासाठी आळंदीला गेला, आळंदीला शिकला, परत आला, मोह झाला, मोठा मठ असावा, आजूबाजूला नोकर चाकर असावेत, मान असावा, जिल्ह्यात कीर्ती असावी, लोकांना पुढं पुढं करावं, 10-5 नव्हे तर 100-150 एकर संस्थानाला जागा असावी, मान असावा, कीर्ती असावी, खूप पैसा कमवला, आयुष्यभर पैशाच्या आहारी गेला. हा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. माऊलीनं अर्जुनाच्या तोंडामध्ये ही गोबी घातली. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची स्थिती भ्रमशे. देवा हे असं कसं, तरी देवा हे ऐसे कैसे. भगवे वस्त्र धारण केले तरी सुद्धा मजल्यावर मजले बांधण्याचा मोह आहे. तरी देवा हे ऐसे कैसे. साधू वृत्ती झाली, म्हातारपणी महाराज लग्न केलं. ज्या वेळेला पण तरी देवा हे ऐसे कैसे. सुरुवातीला तर काहीच नव्हतं, फक्त एक झोपडे होतं आणि त्या झोपडीमध्ये राहायचा. 10-5 वर्षांनी मोठा बंगला बांधला, गाड्या घेतल्या, गाड्यांनी फिरू लागला, एसी शिवाय करमत नव्हतं. हा प्रश्न अर्जुनाचा आहे. तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे. ज्ञानी माणसाचं, साधकाचं सुद्धा मन चंचल होतं, साधक सुद्धा भ्रष्ट होतो. याचं कारण काय. तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून आणारीसे चालत देखो. आपला मार्ग काय, आपण महाराज आहेत, आपण कुठं चाललो, कोणत्या दिशेने चाललो. मार्ग सांडून आणारीसे चालत देखो. दुसऱ्या दिशेला जिकडे जायचंय नाही, ब्रह्माची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करायची, ते दिलं सोडून. आणि तिसरंच चालू, कमून नाराज झाले महाराज, तो माझ्या पाया पडला नाही, त्यानं मला देणगी दिली नाही, त्यांनी माझं कीर्तनात नाव घेतलं नाही. गाव महाराज का चेहरा सुकला. मी येऊन बसलो, मला त्यांनी गळ्यात हार घातला नाही, मला मान दिला नाही, मला स्टेजवर बसवलं नाही, मला किंमत दिली नाही. तरी देवा हे ऐसे कैसे. मार्ग सांडून येणारीसे चालत दे. या 2 वेळा बघा, मी नेहमी स्वतःसाठी जास्त वेळ वाचत असतो. प्रवचन, कीर्तन, परमार्थ लोकांना सांगण्यापेक्षा आपल्यासाठी फार गरजेचं असतं. अगोदर हे आपल्यालाच नीट कळायला पाहिजे. लोक आपल्याकडे पाहत असतात, लोक आपल्याकडे निरीक्षण करत असतात. तुम्ही लोकांना सांगत असताना जर मोठमोठ्या माझ्यासारख्या अंगठ्या घालून बसले ना आणि वैराग्याची भाषा करायला लागली ना, मी एकच घातली बरं का, आणि वैराग्याची जर भाषा करू लागले तर लोक मात्र तुम्हाला स्वीकारत नाही. तुम्ही जर मोठमोठ्याले बंगले बांधले आणि तुम्ही म्हणले की साधकाची दशा उदास असावी, तर तुमच्या मुखातल्या या प्रमाणाला लोक, ज्ञानदेव माऊली, किंमत देत नाही. लोक म्हणतात त्याचा बाजार आहे, पैसे कमवायचा धंदा झाला. साधकाची दशा उदास असावी हे प्रमाण कोणाच्या मुखामध्ये शोधतं. साधूच्याच मुखामध्ये शोधतं. सगळ्यांचा त्याग केलेला आहे. इदं न मम अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. या महावाक्यावर जो आरूढ झालेला आहे, कीर्तनात सांगतो तो नाही बरं का, आरूढ झालेला आहे, त्याच्या मुखामध्ये हे वाक्य शोधतात. म्हणून साधकाची दशा उदास असावी हे प्रमाण घेत असताना तो सांगणारा सुद्धा तसा उदास अवस्थेमध्ये असावा. आम्हाला कपड्याची इस्त्रीची जर घडी मोडली तर जमत नाही. पांढरे शुभ्र धोत्र, आता अर्थात स्वच्छ राहावं, चांगलं राहावं याच्यात दुमत नाही बरं का, राहावंच. मी म्हणत नाही मळके कपडे असावे, फाटके असावे, आंघोळ करू नये असं नाही. स्वच्छ असावं, चांगलं असावं. पण साधक कसा असावा याची जी शृंखला, याचे जी नियम आहेत, जे संप्रदायाला अभिप्रेत आहेत, त्या पद्धतीनं जर राहिलं तर लोक मानतात. तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांगून आणणारेसे चालत होते. जे असता संग सांगिती,
तेच संसर्ग करीत न जाती. असलेला संघ सोडतात महाराज. मला आता घरादाराचा त्याग करायचा आहे, मला काशीला जायचंय, मला भगवत प्राप्ती करायची म्हणून घरादाराचा त्याग करून आळंदीला, काशीला, पंढरपूरला, पैठणला गेलेली माणसं परत कुठेतरी गावामध्ये येतात, हायवेला जागा घेतात, परत मोठा मठ, परत मोठा लवाजमा. हे प्रश्न अर्जुनाचे जे असता संघ सांडिती तेचे संसर्ग करिता न जाती. वनवास ही सीमिती जन्मनाती. वनात राहणारे, दऱ्याखोऱ्यात राहणारे, कंदमुळं खाणारे, साधक अवस्थेनं जगणारे याच लोकांना मोह होतो आणि वनाचा त्याग करतात. भरत राजा सुद्धा भागवतामध्ये तुम्ही कथा ऐकली असेल, घरादाराचा त्याग केला, रानात गेला, एका पाडसाच्या प्रेमाने मोहामध्ये पडावा महाराज. पाडसाच्या मोहात माझं हरिण म्हणत प्राण सोडला महाराज, याला मोह म्हणतात. आणि हाच प्रश्न आहे, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष. तर त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडरिपूंचा समावेश आहे. माऊली याला फार भगवद्गीतेमध्ये बघा महाशनो शब्द वापरलाय. हे जाळणारे आगळी आहेत. महा बघा शब्दही कसे वापरले. महाशनो, महापापमा, विद्येन मिय वैरिणम. हे तुझे शत्रू आहेत असं जाण. विद्येन मिय वैरिणम अर्जुना, ही भगवान श्रीकृष्णाची भाषा आहे. विद्येन मिय हे वैरी तुझे, मोह वैरी आहे. मोहामुळे जर भरत राजा हानीच्या गर्भाला गेला, मोहामुळेच आमचा तो भागवतामध्ये काय नाव त्याचं, परीक्षिती राजा. काय गरज होती महाराज, मेलेला सर्प टाकत असतात का? साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, उन्मत्त झाला. थोडक्यात मला पाणी दिलं नाही, मी दंड करेल. मी आल्याच्या नंतर डोळे बंद करतो, माझा अपमान करतो, राजाचा अपमान करतो. अहंकार आला. आणि अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, ज्याला सर्वनाश झाला. अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासातून ही साक्ष देतात की काम क्रोधानं आपलं जीवन नाश होतं. बोलण्यासारखा विषय फार मोठा आहे, पण वेळेची मर्यादा सर्वांना आणि हरिपाठ आहे. आज मला फार आनंद झाला लांडे महाराज. माझं भाग्य गोरक्षनाथ टेकडीवर प्रवचनाची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झाले. नवनाथ बाबांचं माझ्यावर फार प्रेम आहे. बाबाची जर भेट नाही झाली एक महिना 15 दिवस, असं कुठंतरी वाटतं की काहीतरी उणं आपल्या जीवनामध्ये आलं. मी तुम्हाला सांगितलं की मनामधली जर चंचलता वाढली, नुसतं टेकडीवर आलं, दर्शन जरी बाबाचं झालं, रस्त्याने जरी बाबाचं दर्शन झालं, तरी तो दिवस प्रसन्न जातो. ही साधूच्या संगतीची ताकद. बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 24 वर्षापासून वैकुंठवासी किसन बाबांच्या पुण्यतिथी निमित्त हा चालू असलेला सप्ताह मोठ्या आनंदात उत्साहामध्ये सुरू आहे. आजचा दिवस दुसरा आहे. संध्याकाळी 8 ते 10 कीर्तन होणार आहे. मला टेकडी संस्थान आणि सर्वच संयोजक आयोजक मंडळी यांनी या कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी ऋणी आहे. झालेली सेवा वैकुंठवासी किसन बाबांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा मोठ्या बाबांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा शांती ब्रह्म नवनाथ बाबा अर्थात आपल्या सर्वांचं दैवत, आदरस्थान, आशास्थान, श्रद्धास्थान बाबांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी अर्पण करतो. सकल संतांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुमच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
विठाला विठाला